हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी पुष्कर दांडेकर सर आपलं मनोहर भोये सरांच्या राजमुद्रा अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण UPSC आणि MPSC या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा असा करंट अफेअर्स प्रोग्राम एक सिरीज सुरू केलेली आहे. मला आशा आहे की ती तुम्हाला आवडत असेल. आपल्या सिरीजचं वैशिष्ट्य हे असतं मित्रांनो की आपण प्रत्येक एपिसोड पर्यावरण असेल, इतिहास कल्चर असेल, प्लेसेस इन न्यूज जॉग्रफी असेल, महत्त्वाचे कायदे बिल्स किंवा महत्त्वाचे अधिनियम किंवा राजघटना किंवा संविधान विषयक तरतुदी पॉलिटी असेल किंवा अर्थशास्त्र असेल, मग त्याच्यामध्ये सार्वजनिक वित्त असेल, कर व्यवस्था असेल, मायक्रो इकॉनॉमी असेल किंवा इतर काही इकॉनॉमीशी रिलेटेड किंवा RBIशी रिलेटेड नवीन महत्त्वाच्या गोष्टी, असं एक महत्त्वाचं वेब सिरीज करंट अफेअरची सुरू केलेली आहे. मित्रांनो, आपण आत्तापर्यंतचे सगळे एपिसोड तुम्ही क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्सने पहा. आपण त्याला भाग 1, 2, 3, 4, 5, 6 असं केलेलं आहे. तर चला मित्रांनो, विदाऊट वेस्टिंग एनी टाईम आपण आपला आजचं करंट अफेअरचं लेक्चर चालू करू. एक लक्षात घ्या मित्रांनो, मी अजून एक गोष्ट करत असतो. लेक्चर शिकवताना तुम्हाला एखादा टॉपिक झाला की लगेच त्याचं काही करंट अफेअर किंवा त्याचं तुम्हाला एखादा समजा भूगोल असेल, इकॉनॉमी असेल, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, त्याचा छोटासा होमवर्क पण देतो. तो तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. तुम्हाला अजून आमचे कोर्सेस बघायचे असतील तर आमच्या राजमुद्रा अकॅडमीच्या मॅनेजमेंट टीमशी तुम्ही संपर्क करा. इतर काही गोष्टी असतील तुम्ही आमच्या पुण्याच्या ऑफिसला पण येऊन भेटू शकता. तर चला मित्रांनो, करंट अफेअर शिकून घ्या. प्लस त्यामध्ये जो काही तुम्हाला होमवर्क दिला जाईल ते लगेच सर्च करून तुमच्या वहीत पण नोट्स करा. आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण तुमची उत्तरं येऊ द्या. आणि हे सांगायची गरजच नाही की काही अडचण असेल तर आम्हाला विचारा, आणि आवडलं असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. चला मित्रांनो, बघा, मी थोडंसं एक रिकॅप घेतो. मागच्या आपल्या करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये या सगळ्या बाबी आपण बघितलेल्या आहेत. बघा, हा थोडासा एक रिकॅप आहे. या सगळ्या बाबी आपण मागच्या करंट अफेअरच्या लेक्चर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे, ओके. चला, आजच्या करंट अफेअरच्या लेक्चरमधून आपण पुढच्या पार्टला कव्हर करू. आजचं जे सेशन आहे मित्रांनो, त्यामध्ये आपण थोडंसं जास्त करंट अफेअर फॉर इकॉनॉमी यावर थोडंसं लक्ष, म्हणजे इकॉनॉमिक करंट अफेअर यावर थोडंसं लक्ष केंद्रित करणार आहे. 2024च्या या एक्झाम लांबल्या आहेत की नाही मित्रांनो. मग इथं तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला समजा तुम्ही 8-9 महिने 10 महिन्याचाच करंट अफेअर करत असाल तर आता 1.5 वर्ष 2 वर्ष एवढं जास्त करंट अफेअर करायचं आहे. का मित्रांनो, लक्षात घ्या, कारण आता एवढं तर फिक्स आहे, एक्झाम लांबली याचा अर्थ पेपर सेट झालेले नव्हते, ते आता नवीन पेपर जे सेट होतील ते काठिण्यता पातळी थोडे जास्त असलेले असतील. जर तुम्ही फक्त 1-1.5 वर्षाचा अभ्यास करत असाल तर त्याच्या पुढेचे काही प्रश्न विचारले ते तुम्हाला येतील. मला अजून आठवतं आहे मित्रांनो, कधी एखाद्या न्यायमूर्तींचं निधन झालं असेल, त्यांच्यावर 3 वर्षांनी प्रश्न पडला आहे. पद्म पुरस्कार 2019ला जे वाटले त्याच्यावर 2022ला प्रश्न पडला आहे मित्रांनो. बघा, 3-3 वर्ष जुने प्रश्न पडत आहेत. काही प्रश्न 3 वर्ष जुने असतात, पण ते तुम्ही थोडासा चांगला अभ्यास 2 वर्ष 1.5 वर्ष 2.25 वर्षाचा करंट अफेअरचा केला तर तुम्ही ते नक्कीच सॉल्व्ह करू शकता. बघा, चालेल, एक गोष्ट आपण शिकायला सुरुवात करू. गोव्यामध्ये देशातील पहिला दीपगृह उत्सव. आता लक्षात पाहिजे मित्रांनो, गोवा म्हटलं की त्याची भूगोल म्हटलं की आपल्याला या 2 गोष्टी माहिती पाहिजे. गोव्यामध्ये काय होतं, यस मित्रांनो, फिल्मोग्राफीचा जेवढे पण महत्त्वाचे कार्यक्रम असतात ते गोव्यामध्ये आपण घेतो. गोव्यामध्ये फक्त 2च जिल्हे आहेत, गोवा आणि लडाख. हे भारताचे 2च. गोवा आधी केंद्रशासित प्रदेश होता. 56व्या घटना दुरुस्ती आणि 87ला गोवा आपलं घटक राज्य बनलं. परंतु गोवा आणि लडाख यात आपण म्हणू त्याला घटक राज्य का केंद्रशासित प्रदेश, याच्यामध्ये फक्त 2च जिल्हे आहेत. लडाखमध्ये कुठले आहेत, लेह हा एक जिल्हा आहे आणि करगिल हा जिल्हा आहे. गोव्यामध्ये कुठले जिल्हे आहेत मित्रांनो, गोव्यामध्ये आहे आपला पणजी, बरोबर, आणि दुसरा आहे मापसा किंवा मापोसा. कळते मित्रांनो. चला, एवढ्या गोष्टी कळाल्या. गोवा अजून कशासाठी फेमस असतो, गोव्यातला कुठला सण महत्त्वाचा आहे, गोवा कार्निवल हा उत्सव तिथला महत्त्वाचा आहे.
बघा आपण जे काही करंट अफेअर्स शिकतो ना याच्या तिकडच्या ज्या रिलेटेड गोष्टी आहे त्याही शिकून घ्यायचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून हे आपलं एक व्हिडिओ लेक्चर तुम्ही पाहिलं की डायरेक्ट तुमच्या बुद्धीमध्ये सगळ्या गोष्टी जाऊन बसल्या पाहिजेत. चला, 23 सप्टेंबर रोजी गोव्यामध्ये देशातील पहिला दीपगृह महोत्सव साजरा केला. यस, तुम्हाला माहिती आहे गोवा अजून कोणासाठी प्रसिद्ध आहे? यस, आपले भूतपूर्व संरक्षण मंत्री आणि गोव्याचे आदरणीय दिवंगत कैलासवासी लोकप्रिय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासाठी तो गोवा प्रसिद्ध आहे. गोव्यातील पंजिम, आपण आताच बोललो बघा, पंजिम येथे प्रतिष्ठित फोर्ट अगुडा लाईट हाऊस येथे एक भव्य उद्घाटन महोत्सव सुरू झाला. आता हे अगुडा आहे की नाही मित्रांनो, हा अगोडाचा फोर्ट, इथे एक किल्ला पण आहे छोटासा, हा खरंच खूप चांगला आहे. असं म्हणतात की 3 इडियट्सचं शूटिंग इथं झालं होतं, कळतंय? तर बघा मित्रांनो, कधी गोव्यात गेले तर हा अगोडा फोर्ट तुम्ही नक्की बघा. तर चला, प्रतिष्ठित अशा फोर्ट अगोडा लाईट हाऊस येथे एक भव्य उत्सव तयार झालेला आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केलेलं आहे. केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय म्हणजे जे आपल्या आदरणीय नितीन गडकरी साहेबांकडे आहे, आयोजित केलेला हा महोत्सव संपूर्ण भारतातील 75 दीपगृहांना समृद्ध पर्यटन केंद्रामध्ये रूपांतरित करण्याचा भव्य दृष्टिकोनाचा एक भाग आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, मी थोडंसं एक्स्ट्रा पण तुम्हाला सांगतो, जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार एक्झाम होईल तेव्हा तुम्हाला टुरिझम, जे इकॉनॉमीचा भाग आहे टुरिझम, याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये हे तुम्हाला लिहायचं आहे की भारतातलं पर्यटन कसं वाढवायचं. तर हा एक प्रकल्प आपण तयार करतोय. लक्षात घ्या मित्रांनो, ऑलरेडी सागर प्रोजेक्टवर किंवा भारतमाला प्रोजेक्टवर प्रश्न पडून गेलेला आहे. मला असं वाटतं पुढचा प्रश्न याच्यावर पडू शकतो. डिस्क्रिप्टिव्हमध्ये पण कसं पडेल ते सांगितलं, MCQमध्ये पण कसं पडेल ते सांगितलं. एवढं कळलं का? चला पुढे जाऊ आपण. चला, आपण थोडंसं ना पटापट गोष्टी कवर करू बरं का, कारण कसं आहे ना, उगाच वायफाय तिकडच्या गोष्टी करून टाईमपास करायला वेळ खूप मूल्यवान असते. तर थोडंसं आपलं व्हिडिओ लेक्चरचं स्पीड थोडंसं आपण जास्त ठेवू, जेणेकरून जास्तीत जास्त गोष्टी कवर करता येतील. तुम्हाला तिकडे दिसत असेल मित्रांनो, जवळपास 98 म्हणजे 100+ PPTची ही स्लाईड आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी कवर करायच्या. बघा, पुढचं आहे तुखाई जुहार फेस्टिवल. 20 सप्टेंबर 2023 रोजी ओडिशातील लोकांनी नुखाई सण हा उत्साहाने साजरा केला. लक्षात घ्या मित्रांनो, भारतामध्ये जे पण महत्त्वाचे सण साजरे केले जातात ते ॲग्रिकल्चर, शेतीशी निगडीत सण असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की बैसाखीसारखा सण असेल तर कापणीचा हंगाम आल्याच्या नंतर तो सण साजरा केला जातो. तसाच आहे मित्रांनो, ओडिसामध्ये जे तांदूळ असतं ते नवीन तांदूळ हंगामाच्या आगमनाचं प्रतीक म्हणून हा सण, हा वार्षिक कापणीचा उत्सव तिथे साजरा केला जातो. सामान्यतः गणेश चतुर्थीच्या 1 दिवसानंतर हा सण पश्चिम ओडिशा आणि झारखंडमधील सिमेडगा या भागामध्ये साजरा केला जातो. आणि हा सण साजरा करताना वेशभूषा कशी असते ती मी इथं दाखवली आहे. आपल्या प्रत्येक स्लाईडला आपण इमेजेस दिलेले आहेत मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी कन्सेप्च्युअलाइज, क्लॅरिटी पण व्हावी आणि व्हिज्युअलाइज पण करता याव्यात. मित्रांनो, ऑलरेडी याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. जुलाई फेस्टिवल, जुलाई मी हे शिकवलेलं होतं. जुलाई असा कुठे शब्द बोलला जातो? लडाख. तुम्ही लेह लडाखमध्ये गेले, एखाद्याला बाय म्हणायचं असेल, एखाद्याला हॅलो म्हणायचं असेल, एखाद्याला वेलकम असं म्हणायचं असेल, किंवा आपण म्हणतो ना शुभ गुढीपाडवा, तर शुभ म्हणायचं असेल तर लडाखमध्ये हा एकच शब्द वापरला जातो, जुलाई. समजलं? लडाखमध्ये गेलं की तिथल्या लोकांना काय म्हणायचं? जुलाई सिटिझन्स. कळतंय? चला पुढे बघू आपण. पुढचं, चालण्याचा अधिकार लागू करणारे पंजाब हे भारताचे पहिले राज्य आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आता जेव्हा इथं आपण असा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला पॉलिटीच्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. पॉलिटीमध्ये आर्टिकल 21 याला काय म्हटलेलं आहे? याला ब्लू आर्टिकल म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ब्लू आर्टिकल. लक्षात घ्या मित्रांनो, आर्टिकल 21ला ब्लू आर्टिकल म्हटलं आहे. आता याचा अर्थ ब्लू म्हणजे काय निळं का? नाही मित्रांनो. जसं इंग्लिशमध्ये वुड्स हा शब्द लाकडांसाठी आणि जंगलांसाठी पण वापरला जातो, तसंच मित्रांनो इंग्लिशमध्ये जो ब्लू आहे हा शब्द अथांग याच्यासाठी वापरला जातो. कळते मित्रांनो, बाबासाहेबांनी पण ब्लू, निळा हा रंग त्यासाठीच केलेला होता की अथांग आहे बाबा. ज्ञान असेल, समुद्र असेल, आकाश असेल, ते अथांग आहे. मग पॉलिटीमध्ये तुम्हाला जे नवीन नवीन हक्क याच्या पुढे मिळत जाणार आहेत ते आर्टिकल 21च्या अनुषंगाने मिळत जाणार आहे, त्याला ब्लू आर्टिकल म्हणायचं. मग असे जेवढे पण काही नवीन नवीन हक्क लागू होतील ते कुठे लागू होतील? चालण्याचा हक्क. तमिळनाडू सरकारने अजून एक महत्त्वाचा हक्क दिला बरं का, नोट डाऊन करून घ्या.
की आपल्या दुकानातील वर्कर्सना प्रत्येक दुकानदाराने बसण्याचा हक्क दिला पाहिजे, म्हणजे बसण्याची एक जागा दिली पाहिजे. तो बिचारा बाबा किंवा ती ताई दिवसभर म्हणजे 17-18 तास 16 तास उभी राहून त्या दुकानात काम करू शकत नाही. तिला तिच्या कुठेतरी, मी असं नाही म्हणते बॉस चेअर आणून द्या त्याला बसायला, पण कुठेतरी एक बसण्याच्या दुकानामध्ये हक्क दिला पाहिजे. असं करणारं पण तमिळनाडू हे पहिलं सरकार ठरलेलं आहे. मित्रांनो, लोककल्याणकारी राज्य पॉलिटी गव्हर्नन्स पेपर 2 याच्यामध्ये केस स्टडीमध्ये उत्तर लिहिताना तुम्हाला पेपर 2 पॉलिटीचे उत्तर लिहिताना या सगळ्या केस स्टडीज तुम्हाला लिहायच्या आहे. बघा MCQ पण सांगतोय, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार पण आपण महत्त्वाचे आन्सर रायटिंगचे फॉर्डर मटेरियल पण बघतोय. बघा, रस्ते मालकीच्या असणाऱ्या सर्व संस्थांनी भविष्यातील सर्व रस्त्यांच्या विस्तारामध्ये आणि नवीन बांधकामांमध्ये फुटपाथ आणि सायकल ट्रॅक प्रदान करण्याचा अनिवार्य हक्क देण्याचा तरी म्हणजे कायदा करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरले पंजाब. सलमान खानची जी हिट अँड रन केस होती की नाही, त्यामधला हा युक्तिवाद आहे मित्रांनो. त्या सलमान खानच्या वकिलांनी सांगितलं की फुटपाथ काय झोपण्याची जागा आहे का, तिथं चालण्याची जागा आहे. पण मग न्यायालयाने पण सांगितलं फुटपाथ झोपण्याची जागा नाही, माहिती आहे. तसंच फुटपाथ कार चालवण्याची पण जागा नाही आहे म्हणे. ॲक्च्युअल त्याच केसमध्ये ही गोष्ट यायला पाहिजे होती, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. पंजाबने काय केलं आहे, चालण्याचा हक्क प्रदान करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलं आहे. जायचं पुढे, सगळ्या नोट्स नीट काढून घ्या मित्रांनो. पुढे तुम्हाला MCQ पॅटर्न, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न दोघांना पण ते उपयुक्त ठरणार आहे. चला पुढचं करंट अफेअर पाहू. ओके, आता भारतातील पहिले स्वदेशी ई ट्रॅक्टर. लक्षात घ्या मित्रांनो, आज ई ट्रॅक्टर किंवा आपण त्याला ट्रॅक्टर असं म्हणू, बरोबर. आता ही जी संकल्पना काय ती पहिले समजून घेऊ. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर का प्रसिद्ध आहे मित्रांनो? येस मित्रांनो, तुम्ही जर इकॉनॉमीचा अभ्यास केला असेल तर दुर्गापूर, भिलाई येथे मोठे मोठे रशिया आणि जर्मनीच्या मदतीने आपण पॉवर प्लांट्स किंवा स्टील इंडस्ट्री उभा केल्या होत्या, ते हे दुर्गापूर आहे. कळतंय? चला, दुर्गापूरच्या केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्थेने CMERI विकसित केलेल्या CSIR प्रायमा ET11 या पहिल्या स्वदेशी ई ट्रॅक्टरचे केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी उद्घाटन केलेले आहे. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा पश्चिम बंगालमधील दुर्गापूर. चला पुढचं, केरळमधील शाळेमध्ये पहिली AI शिक्षिका रुजू. आता लक्षात घ्या मित्रांनो, AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मी मुद्दामून ही न्यूज पण तुम्हाला दिलेली आहे, मी मुद्दामून त्याचा इमेज पण दिला आहे, तुम्ही आता कधीच विसरणार नाही. लक्षात घ्या मित्रांनो, शाळा म्हटलं की सगळ्यात जास्त एनरोलमेंट रेशो पटसंख्या भरलं जाणारं जवळपास 99% वरती पटसंख्या ज्यांची भरते ते आहे केरळ. मग लक्षात ठेवण्याचा वेगळा प्रयत्नच नाही की कुठल्या राज्याने शाळेमध्ये AI रोबोट लावला असेल, ते आहे केरळ. मित्रांनो, असा एक प्रश्न पडून गेला आहे. सौदी अरेबियाने काय केलं होतं, त्यांच्या एअरपोर्ट्सवर एक ह्युमनाइड रोबो असलेली एक मुलगी, म्हणजे मुलगीच्या फॉर्ममधला एक ह्युमनाइड रोबो बसवला होता लोकांशी संवाद करण्यासाठी, त्यांना चॅटबॉट म्हणून. तुम्हाला करंट अफेअरच्या नोट्समध्ये काय करायचं आहे, होमवर्कमध्ये, सौदी अरेबियाने जगातला पहिला त्यांच्या एअरपोर्टवर जे कृत्रिम रोबो बसवलेला होता, त्या रोबोचं नाव काय दिलं होतं ते आमच्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. नाही कळलं तर मला सांगा, पुढच्या लेक्चरमध्ये आपण तेही कव्हर करू. पण यावर प्रश्न पडला आहे, मग आता पुढे प्रश्न पडला तर ते असेल केरळ. आता तुम्हाला ही गोष्ट अजून करंट अफेअरमध्ये कुठे वापरायची आहे मित्रांनो, हे तुम्ही टेक्नॉलॉजी आणि एज्युकेशन या दोन्ही टॉपिक GS2 GS3 याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता, ही केस स्टडी म्हणून. कळलं? चला पुढचं, भारतातील पहिली AI शाळा. केरळ राज्याने तिरुअनंतपुरम काय आहे मित्रांनो? केरळची राजधानी आहे कोचीन आहे का? नाही, कोचीनवर प्रश्न पडला आहे मित्रांनो. कोचीन ही बंदरांची राणी आहे आणि त्यांची राजधानी म्हणजे तिरुअनंतपुरम. तुम्हाला अजून एक होमवर्क देतो बरं का, तिरुअनंतपुरमचा अर्थ काय होतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. खरंच खूप चांगला अर्थ आहे, बऱ्याच लोकांना माहिती नाही त्याचा अर्थ काय आहे. सर्च करा आणि आम्हाला सांगा. ठीक आहे, तर बघा चला, केरळ राज्याने तिरुअनंतपुरममधील सांथीगिरी विद्याभवन येथे पहिली AI शाळा सुरू केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 22 ऑगस्ट 2023 रोजी याचे उद्घाटन करण्यात आले. आय लर्निंग इंजिन्स अमेरिका आणि विधिक स्कूल ई-स्कूल यांच्या भागीदाराने ही AI स्कूल तयार करण्यात आली. आता इथं अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, रामनाथ कोविंद साहेब हे आपले भूतपूर्व राष्ट्रपती हे 2 कारणाने गाजले होते.
जेव्हा त्यांचा शपथविधी झाला होता तेव्हा त्यांनी एक वाक्य खूप भारी म्हटलं होतं की भारतीय संविधानाची ताकद बघा की एक दलित व्यक्ती पण भारताचा राष्ट्रपती होऊ शकला. पण त्याने अजून एक गोष्ट म्हटलं की मी दलित आहे म्हणून राष्ट्रपती झालो नाही, तर मी एक म्हणजे खरोखर सांगतो तुम्हाला, रामनाथ कोविंद साहेब हे एक उच्च प्रतीचे लॉयर आहेत मित्रांनो, ॲडव्होकेट आहेत. एवढंच नाही, UPSC पास करून IAS होणं त्यांचं एम होतं, पण त्यांना काहीतरी बहुतेक मी जेवढं वाचलं त्यांचा IRS पोस्ट त्यांना मिळत होती, पण त्यांना ती नको होती, IAS व्हायचं होतं. ते सगळं सोडलं, वकिली व्यवसायाला सुरुवात केली आणि आज बघा मित्रांनो, ज्यांना IAS व्हायचं होतं आता IAS लोक यांना सल्यूट करतात. हे तुमच्यासाठी थोडंसं एक लर्निंग कर्व महत्त्वाची पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, जात धर्म काही महत्त्वाचं नाही, तुमच्याकडे मेरिट काय आहे, तुम्ही कसं विजुगिषी वृत्तीने किलिंग इन्स्टिंक्टने परिस्थितीवर मात करता, हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. रामनाथ कोविंद साहेब अजून सध्या कुठल्या कारणाने चर्चेमध्ये आहेत सांगा बघू. यस मित्रांनो, रामनाथ कोविंद साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसवलेली आहे. आपल्या देशामध्ये 1 नेशन 1 इलेक्शन असं ऐकलं असेल ना, एक देश एक निवडणूक. हे प्रॅक्टिकल आहे का, हे घेतलं पाहिजे का, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, त्याचं रिव्ह्यू ही रामनाथ कोविंद साहेबांची कमिटी सध्या करत आहे. आणि 2024ला त्यांनी आपला अहवाल पण सादर केलेला आहे आत्ताच्या राष्ट्रपतींना. आताचे राष्ट्रपती कोण आहेत? यस, आपल्या ओडिसाच्या एक अतिशय गरीब आदिवासी समाजातून येणाऱ्या पण परिश्रमपूर्वक आज राष्ट्रपती पदावर जाऊन पोहोचलेल्या द्रौपदी नाथ मुर्मू मॅडम. चालेल, चला अजून एक होमवर्क देतो बरं का. आपल्या ज्या आजच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, त्यांचं द्रौपदी हे नाव त्यांना कोणी दिलेलं आहे हे मला होमवर्क करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगाल. चला पुढचं आहे RSV लसीसाठी मंजुरी. लक्षात घ्या मित्रांनो, टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला ह्या 1 लायनर कंबाईनच्या एक्झामला पण एखाद्या CDS NDA एक्झामला पण अशा 1 लायनर टेक्नॉलॉजीचे वाढलेले आहेत, म्हणून हा टॉपिक कव्हर केलेला आहे. अमेरिकेने 21 ऑगस्ट 2023 रोजी गर्भवती महिलांसाठी त्यांच्या बाळांमध्ये रेस्पिरेटरी सेन्सेशनल व्हायरसमुळे होणारे गंभीर आजार रोखण्यासाठी लस मंजूर करणारा हा पहिला देश बनलेला आहे. कोणी? US साठी. कोणासाठी? बालकांसाठी आहे का? नाही, महिलांसाठी आहे. ठीक आहे. याआधीच प्रौढांमध्ये वापरण्यासाठी मान्यता देण्यात येणारी फायझरची ही लस आता गर्भधारणेच्या 32 ते 36 आठवड्यांपर्यंत जन्मापासून 6 महिन्यांपर्यंत अर्भकाचे संरक्षण करण्यासाठी एकल इंजेक्शन म्हणजे सिंगल डोस म्हणून वापरली जाणार आहे. त्या लसीचं नाव आहे ॲब्रिसोवो. एवढं कळलं का? इथं काय प्रश्न पडेल? अमेरिका लसीचं नाव आणि कोणाकोणासाठी. ठीक आहे, चला पुढे जाऊ. ओके, सगळ्यात महत्त्वाचं मी याचं पुढे इमेज पण दिलेली असणार. हा हे बघा, ठीक आहे. चला, नवमित्र प्रणाली मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी इस्रो आणि स्पेअर ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद यांनी विकसित केलेल्या नवमित्र या उपकरणाची 26 ऑगस्ट 2023 रोजी निंदकरा केरळ येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही एक उपग्रह आधारित सॅटेलाइट बेस्ड दळणवळण प्रणाली दुतर्फा संदेश सेवा देते. दुतर्फा म्हणजे काय? इथे ट्रान्स रिसिव्हर लावलेले असतात. ट्रान्स रिसिव्हर म्हणजे काय? ते सिग्नल ट्रान्समिट पण करतात आणि येणारा सिग्नल रिसीव्ह पण करतात, त्याला म्हणतात ट्रान्स रिसिव्हर. कळतंय? हवामान आणि चक्रीवादळाचे इशारे स्थानिक भाषेमध्ये दिले जाणार. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्या मच्छीमार बांधवांना काही इंग्लिश किंवा बाकीच्या भाषा येतीलच असं नाही, मग त्यांना स्थानिक भाषेमध्ये या सगळी इन्फॉर्मेशन उपलब्ध झालीच पाहिजे. पुढचं त्रिनेत्र AI प्रणाली CDOT याच्या 40व्या वर्धापन दिनी सायबर गुन्हे नियंत्रणामध्ये आणण्यासाठी स्वदेशी AI प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. त्याचं नाव आहे त्रिनेत्र. या प्रणालीचे नाव त्रिनेत्र असून केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवीसिंह चौहान यांनी याचे उद्घाटन केले. ही प्रणाली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॉटिक्स CDOT, एक CDAC असतं, एक CDOT असतं, या कंपनीकडून विकसित करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता इथं फक्त काय काय लक्षात ठेवायचं आहे? एक त्रिनेत्र AI प्रणाली आणि दुसरं आहे उपग्रह आधारित नवमित्र प्रणाली. या दोन्ही गोष्टी तुम्हाला मित्रांनो GS3 या पेपरमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये सायन्स प्रीला येतं, टेक्नॉलॉजी मेन्सला येतं. तर याच्या डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे. एक वाक्य तुम्हाला हे नेहमी सांगतो, मोदी साहेबांनी दावोसमध्ये म्हटलेलं होतं, सायन्स इज युनिव्हर्सल, टेक्नॉलॉजी शुड बी लोकल. हे वाक्य लक्षात ठेवा, तुम्हाला एसेला पण उपयोगी पडेल. कळलं? या दोन्ही गोष्टी, त्रिनेत्र कळलं, नवमित्र कळलं. चला पुढे जाऊ.
चालेल. आता मी याच्यात काही आता वेळ घालवत नाही, कारण या सगळ्या करंट अफेअरच्या गोष्टी नाही, या होऊन गेलेल्या गोष्टी आहेत. हां, पण जर कोणाला ही आमची PDF पाहिजे असेल तर आमच्या मॅनेजमेंट टीमला संपर्क करा, मला संपर्क करा. मी तुम्हाला ही मॅनेजमेंट टीमकडून ही माझी PDF तुम्हाला प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हा सगळा डेटा मिळेल, लिहायची तुम्हाला वेगळी गरज नाही. फक्त पेनाने मी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लिहिली असेल तेवढी लिहून घ्या. ओके, नवम मित्र, आता हे सगळं बघितलं आपण. ठीक आहे, ओके. सगळ्यात महत्त्वाचं गुजरात डिक्लेरेशन हू. लक्षात घ्या मित्रांनो, ब्राझील डिक्लेरेशन, न्यू दिल्ली डिक्लेरेशन याच्यावर MPSCने प्रश्न विचारले आहे की नुकतेच चर्चेत असलेले नवी दिल्ली डिक्लेरेशन म्हणजे घोषणापत्र हे कशाशी संदर्भित आहे ते सांगा. कळतंय? मग असा प्रश्न येऊ शकतो की गुजरात डिक्लेरेशन नुकतंच चर्चेमध्ये असलेलं कोणत्या मुद्द्यांना स्पर्श करते ते सांगा. ते आपण समजून घेऊ. गुजरात डिक्लेरेशन, डायव्हर्स इंडिजिनस नॉलेज अँड TCIM सिस्टीम ऑफ हिलिंग, वेलबिंग अँड सस्टेनेबिलिटी आर व्हॅल्युएबल रिसोर्सेस फॉर ह्युमॅनिटी. ट्रॅडिशनल मेडिसिन यासाठी ते म्हणजे काय, आपल्या परंपरागत औषधांसाठी हे डिक्लेरेशन महत्त्वाचं होतं. टू सपोर्ट मेंबर स्टेट्स अँड स्टेक होल्डर्स इन टेकिंग फॉरवर्ड द समिट ॲक्शन अजेंडा अँड अदर रिलेव्हंट प्रायोरिटीज. तुम्ही इथं फक्त लक्षात ठेवा मित्रांनो की परंपरागत भारतामध्ये जे काही आयुष म्हणा, युनानी म्हणा किंवा इतर आयुर्वेद म्हणा किंवा जे म्हणायचं ते जे काही तुमचं मेडिसिन्सचा वापर आहे त्या मेडिसिनसाठी हे गुजरात घोषणापत्र महत्त्वाचं आहे. बघा, जागतिक आरोग्य संघटनेने WHOने पहिल्या जागतिक पारंपरिक औषध परिषद 2023चा परिणाम गुजरात घोषणापत्र या स्वरूपात प्रसिद्ध केलेला आहे. त्यामध्ये स्वदेशी ज्ञान, जैवविविधता, पारंपरिक, पूरक आणि एकात्मिक औषधासाठी जागतिक वचनबद्धतेची पुष्टी करण्यात आलेली आहे. 17-18 ऑगस्ट 2023 दरम्यान WHO याच्या वतीने गांधीनगर येथे ही परिषद पार पडलेली आहे. गुजरातची कॅपिटल काय मित्रांनो? अहमदाबाद का गांधीनगर? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला उत्तर द्या. अजून एक सांगा, गुजरातमध्ये गिफ्ट सिटी नावाची संकल्पना आहे, ती कुठे आहे ते पण सांगा. बोर्डवरच याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचं करंट अफेअर बघू. 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस. मित्रांनो, याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. मोदी सरकारने सध्या हा दिवस अगदी मोठ्या समारंभपूर्वक काय म्हणतात ते सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केला आहे. साधारण आपण कुठले दिवस साजरे करतो? महापुरुषांची जन्मजयंती असेल, एखादी संस्थेची जन्मजयंती, जसं आता 7 एप्रिल होऊन गेलं बघा, WHOचा स्थापना दिवस, तर असे आपण साजरा करतो. इथं मात्र एका योजनेचा किंवा ते स्टार्टअप कल्चर, त्याला कल्चर असं सरकार म्हणतं, कल्चर हा शब्द लावतं, त्यासाठी सरकारने हा दिवस साजरा केलेला आहे. 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला आहे, कारण त्याच दिवशी स्टार्टअप इंडिया योजना लॉन्च झालेली होती. नरेंद्र मोदी यांनी 2021मध्ये हा दिवस पहिल्यांदा घोषित केला. 2021मध्ये पहिल्यांदा 10 ते 16 जानेवारी 2024 दरम्यान राष्ट्रीय स्टार्टअप सप्ताह म्हणजे यावर्षी काय झालं आहे, 7 दिवस. जसा आपला रस्ते सुरक्षा पंधरवडा असतो की नाही 15 दिवस, तसा हा सप्ताह 7 दिवस साजरा करायला सुरुवात केली आहे. 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्टअप इंडिया ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्याल. सध्या भारतामध्ये युनिकॉर्न स्टार्टअप्स किती झालेले आहेत? आता युनिकॉर्न म्हणजे काय, ते स्टार्टअप कधी आपण पुढे पण कव्हर केलं आहे, पण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला याचं उत्तर द्या की भारतात सध्या युनिकॉर्न स्टार्टअपची संख्या किती झालेली आहे. ओके, चला पुढे जाऊ. पुढचं तिरुवल्लूर दिन 16 जानेवारी अतिशय महत्त्वाचा, म्हणजे स्टार्टअप दिवस पण आहे आणि तिरुवल्लूर दिन पण आहे. UPSCचा अभ्यास करणाऱ्यांनी, MPSC डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करणाऱ्यांनी तिरुवल्लूर यांचं कुरल नक्की मित्रांनो वाचा. का? रामायण महाभारत याच्यासोबतच या कुरलचं महत्त्व सांगितलं जातं. असं म्हटलं जातं की तिरुवल्लूर हा एक व्यक्ती आहे किंवा अनेक लोकांनी मिळून ते कुरल लिहिलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, इकॉनॉमिक सर्वेमध्ये, भारत सरकारच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये या तिरुवल्लूर यांच्या महात्मा तिरुवल्लूर यांच्या कुरल यातील काही शब्द, काही वाक्यप्रचार, काही म्हणी इकॉनॉमिक सर्वेमध्ये दिले आहेत.
तर तुम्हाला माहिती आहे ॲटलिस्ट सरकारच्या डॉक्युमेंटमध्ये जर कोणाचा उल्लेख केला जात असेल तो व्यक्ती आपल्यासाठी सिव्हिल सर्व्हिस ॲस्पायरंटसाठी महत्त्वाचा ठरतो. बघा इव्हन मोदी साहेबांनी पण बऱ्याचदा त्यांच्या भाषणाचा उल्लेख करताना यांच्या कोट्सपासून केलेला आहे. म्हणजे बघा हे अजून एक नवीन व्यक्ती आपल्याला माहिती पाहिजेत, म्हणजे महात्मा गांधी असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, जवाहरलाल नेहरू असतील, श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, दीनदयाळ उपाध्याय असतील, सावरकर असतील, भगतसिंग असतील, शाहू महाराज असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील किंवा इतर अजून कोणी मदर टेरेसा या दलाई लामा असतील, यांचे कोट्ससोबत आता आपल्याला अजून कोणत्या कोट्सचा अभ्यास करायचा आहे, यांच्या वचनांचा अभ्यास करून ठेवायचा, संग्रह करून ठेवायचा. बघा तामिळ संत तत्वज्ञ कवी तिरुवल्लूर यांच्या स्मरणार्थ पोंगल उत्सवाचा एक भाग म्हणून 16 जानेवारी रोजी तिरुवल्लूर दिवस साजरा केला जातोय. आणि कुठला फेस्टिवल? पोंगल फेस्टिवल. लक्षात घ्या मित्रांनो, पोंगल फेस्टिवल कुठे साजरा केला जातो, कुठे त्यामध्ये दही भात खाल्ला जातो, कुठे नौकायान केलं जातं, त्या राज्याचं नाव मला सांगाल. ठीक आहे. तामिळनाडूचे राज्यपाल R.N. रवी हे पण थोडेसे काय म्हणतात ते कॉन्ट्रोवर्शियल आहेत बरं का. आता यांनी काय केलं, तिरुवल्लूर यांचा आता हा जो फोटो तुम्हाला दिला की नाही, आता हा इतिहासामध्ये राजा रवी वर्मा तुम्हाला माहिती असेल की याने आपल्या सगळ्या देवदेवतांचे मुखोटे, चेहरा कसा असेल, लक्ष्मी माता कशी दिसेल, सरस्वती माता कशी दिसेल, यांचा चेहरा आणलेला आहे. आपल्याला यांचे कोणाचे चेहरे ॲक्च्युअल खरंच माहिती नाहीत मित्रांनो, पण या तामिळनाडूच्या राज्यपालांनी काय केलं, तिरुवल्लूर साहेबांना भगव्या रंगामध्ये किंवा भगवी कपडं घातलेली, भगवं भस्म लावलेलं अशा स्वरूपामध्ये त्यांचा फोटो ट्विट केला. त्याच्यामुळे ते भांडण थोडंसं सुरू झालं की यांना तुम्ही भगव्या रंगामध्ये का रंगवताय, राजकारण असतं, जाऊ द्या, आपण आपलं कामाचं करंट अफेअर हे शिकायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तमिळनाडूचे राज्यपाल R.N. रवी यांनी तिरुवल्लूर दिनानिमित्त समाज माध्यमावर सोशल मीडियावर एका फोटोमध्ये त्यांनी भगव्या रंगामध्ये यांचा थोडंसं वेशभूषा केल्यामुळे ते आक्षेप घेतला DMK पक्षाने. आता द्रमुक पक्ष तुम्हाला माहिती आहे, अण्णा द्रमुक कशी फूट पडली हे तामिळनाडूचा इतिहास सगळ्यांना माहिती पाहिजे. तामिळनाडू म्हटल्यावर अजून एक नाव माहिती पाहिजे, ते म्हणजे के कामराज. या व्यक्तीबद्दल आठवणीने माहिती घ्या मित्रांनो, पुढे शेअर करू आपण. बँकेमध्ये फक्त 120 रुपये ठेवून आयुष्यभर काँग्रेससाठी काम केलेले आणि मध्यान्ह आहार भोजनेच्या यशस्वी योजनेसारखे याचं इम्प्लिमेंटेशन करणारे त्यांचे मुख्यमंत्री म्हणजे हे के कामराज होते, तमिळनाडूचेच. संत तिरुवल्लूर यांना वालुवर म्हणूनही ओळखले जाते. हे तिरुक्कुल नीतिशास्त्रावरील द्विपदांचा संग्रह, म्हणजे द्विपद म्हणजे काय, क्वाड्रपल्स म्हणजे 4 ओळ्या, 4 लाईन, द्विपद म्हणजे 2 ओळी. यासाठी त्यांच्या एकूण अशा 1330 काव्यरचना फेमस आहेत. हिंदू घरांमध्ये भगवद्गीतेला जे मानाचे स्थान आहे तेच तमिळनाडूमध्ये यांच्या तिरुकुरल किंवा याला काही ठिकाणी नुसतं कुरल पण म्हटलंय, यांना स्थान आहे. ते व्यवसायाने विणकर आणि धर्माने जैन असल्याचे सांगितले जाते. सगळ्यात महत्त्वाचं जैन असल्याचे सांगितले जाते. मात्र तिरुवल्लूर हे काव्य लिहिणारी एकच व्यक्ती होती का अनेक होते? जे मी लेक्चरच्या स्टार्टिंगला म्हटलं की जसं मनू एकच होता का, चाणक्य खरंच एकच होते का, मल्टिपल लोक होते का, मग तिरुवल्लूर एकच जण होता का, मल्टिपल लोक होते? अजूनही त्याविषयी स्टडी चालू आहे मित्रांनो. बघा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO, काही गोष्टी महत्त्वाच्या. ही भारत सरकारच्या अखत्यारीतील संरक्षण मंत्रालयाची संशोधन विकास शाखा आहे. हिची स्थापना 1958ला झालेली आहे. जवाहरलाल नेहरू सरकार होतं तेव्हा. ठीक आहे. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. याचं ब्रीद वाक्य बलस्य मूलम विज्ञानम, शक्तीचे मूळ विज्ञानात आहे असं आहे. मित्रांनो हा तुमचा एसेचा पॉईंट झाला. विज्ञान विषय कुठलाही एसे आला त्याच्यामध्ये ही कोट टाकायची आणि असं सांगायचं की DRDOचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की शक्तीचं मूळ विज्ञानामध्ये आहे आणि तुमचं एसे लिहायला सुरुवात करायची. याचे पहिले महासंचालक दौलत सिंग कोठारी होते. सध्याचे अध्यक्ष समीर V कामत आहेत. DRDO हे सुमारे 41 प्रयोगशाळा आणि 5 DRDO यंग सायंटिस्ट लॅबोरेटरीज यांच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान याचं संशोधनाचं काम करत आहे. ही भारतातील सर्वात मोठी संशोधन संस्था आहे. आपण CERT IN नावाचा एक प्रोजेक्ट पाहिला होता मित्रांनो, तोही याच्याशी लिंक्ड आहे. चला पुढचं, इराणच्या सोरख्या या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे. हा इराण मित्रांनो काही कारणाने आपल्याला माहिती पाहिजे. जुना या देशाचं नाव काय होतं? जुनं नाव होतं मित्रांनो पर्शिया, बरोबर. जुना हा कोण, इथं कोणत्या धर्माचे लोक राहत होते? पारशी. 150 वर्ष किंवा 125 वर्ष त्यांच्यावर इस्लामी आक्रमण जे की त्या काळामध्ये झाले तेव्हा त्यांचा धर्म चेंज करण्यात आला आणि आज इराण हे मुस्लिम धर्मियांचं, पण कुठले मुस्लिम धर्मीय तर शियापंथीय मुस्लिम धर्मीय
यांचं एक महत्त्वाचं स्थान आहे हे दिसतं, शक्ती केंद्र आहे. आज जगामध्ये सौदी अरेबिया, टर्की हे सुन्नी इस्लामिक केंद्र आहेत, तर इराण मात्र शिया इस्लामिक केंद्र आहे. कळते मित्रांनो, या इराणचा अमेरिकेशी नेहमीच संघर्ष होत असतो मित्रांनो. तिथलं खोमेनी सरकार आणि अमेरिका यांचे वेळा भोपळ्याचे संबंध आहेत. इराणचा सध्या नुकताच संघर्ष झालेला आहे आपला प्रिय मित्र पाकिस्तानसोबत. ठीक आहे, तर हा इराण आपल्याला माहिती पाहिजे. आपला अतिशय चांगला मित्र आहे मित्रांनो. इराणमध्येच आपण एक महत्त्वाचं बंदर बांधतो आहे, त्या बंदराचं नाव आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. चीनचं जे पाकिस्तानमधलं ग्वादार बंदर आहे त्याला ते अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम किंवा अल्टरनेटिव्ह क्रॉस लिंक किंवा त्याच्यावर चेक ठेवणारं ते बंदर आपण त्यामध्ये बांधतो आहे. इराण आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे? इराणसोबत आपण जेव्हा मनमोहन सिंग सरकार आणि बराक ओबामा यांचं सरकार होतं तेव्हा एक करार केला होता महत्त्वाचा, की 20% पैसा किंवा ट्रेडमधले जे पैसे असतात ते भारत त्यांना रुपयामध्ये देणार, म्हणजे रुपयामध्ये व्यवहार करणारं हे इराण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पण नंतर डोनाल्ड ट्रम्प सरकार आणि नंतरचे जो बायडन सरकार यांनी इराणवर भयानक निर्बंध लावले होते. UPSCला प्रश्न पडला होता की सेंट्रीफ्युजेस हे सध्या चर्चेमध्ये आहे, ते काय असतं? ते हा प्रश्न पण पडला होता इराणमध्येच. इराण काय करतोय, स्वतःचा एक ॲटम बॉम्ब तयार करायचा प्रयत्न करतोय. एनरिचमेंट ऑफ युरेनियम म्हणजे 20% पासून, म्हणजे ॲक्च्युअल 19.84% पासून ते 96% जर त्यांनी ते केलं तर ॲटम बॉम्ब तयार होईल. त्यासाठी त्यांना वापर करायचा आहे सेंट्रीफ्युजेसचा, आणि इंटरनॅशनल ॲटॉमिक एजन्सी ही त्याचं इन्स्पेक्शन करते आहे आणि त्यांना ते सेंट्रीफ्युजेसची संख्या कमी करायला सांगितलेली आहे. कळतं आहे? हे सगळं करंट अफेअर तुम्हाला मी सांगितलं. आता असे प्रश्न पडून गेलेले आहेत की नुकतंच गाझी हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने फायर केलेलं आहे? तर मग असा प्रश्न पडू शकतो की नुकतंच सोरख्या हे क्षेपणास्त्र किंवा ही उपग्रह प्रणाली कोणाची आहे? तर ही आहे इराणची. 20 जानेवारी 2024 रोजी इराणी अंतराळ संशोधन केंद्राने सोरैया हा उपग्रह 750 किलोमीटरवर पृथ्वीच्या निम्न कक्षेमध्ये प्रवेश केला आहे. त्याने हा रिमोट सेन्सिंग प्रकल्प आहे, SRI मालिकेचा आहे. या उपग्रहामुळे इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे त्यांचा पाथ सुधारू शकतील अशी चिंता पाश्चिमात्य देश म्हणजे अमेरिकेला बहुतांश जास्त प्रमाणात आहात. लक्षात घ्या मित्रांनो, आपण हा टॉपिक ऑलरेडी कवर केलेला आहे की बॅलिस्टिक मिसाईल्स किंवा त्यामध्ये एक अजून एक टेक्नॉलॉजी आली आहे फायर अँड फॉरगेट. तर ही जे टेक्नॉलॉजी आहे हे काय आहे, तो व्हिडिओ आमचा नक्की तुम्ही बघा या एक्स्ट्रा माहितीसाठी. चला, पुढचं आहे सादा तसनीक युद्ध सराव. बरोबर, आता असे जे युद्ध सराव आहेत जसं एक्झाम्पल मलाबार, बरोबर, मलाबार किंवा दोस्ती, बरोबर, किंवा इंद्र, याच्यावर प्रश्न पडून गेलेले आहेत. म्हणून हे करंट अफेअर आपण आपल्या PPTमध्ये कव्हर केलेलं आहे. तर हा कोणामध्ये झालेला आहे? सादा तसनीक. म्हणजे इथं तुम्हाला कॉमन सेन्स लावता आला पाहिजे की बाबा नावावरूनच थोडंसं उर्दू अक्षरे असं वाटतंय, म्हणजे कुठले देश असतील? इस्लामिक देश असतील. येस मित्रांनो, सौदी अरेबियासोबत हा आपण एक्सरसाइज केलेला आहे. तर भारत आणि सौदी अरेबिया, आत्ता हे सौदी अरेबियाचे जे राजपुत्र आहेत की नाही, म्हणजे किंग सलमान सुलेमान, हे सध्या भारताचे अतिशय जवळचे मित्र झालेले आहेत मित्रांनो. सौदी अरेबियाला विज्ञानवादी, विवेकवादी, सुधारणावादी, लिबरल अशा दृष्टिकोनातून त्यांचा विकास करण्याचं काम हे त्यांचे प्रिन्स, क्राऊन प्रिन्स ज्यांना म्हटलं जातं ते करत आहेत. अहो 27,000 जणांचं यांचं शाही कुटुंब आहे, हे थोडं नाही आहे. आणि आज जगाला अमेरिकेच्या नंतर सगळ्यात चांगलं जास्त प्रमाणावर इंधनाचा सप्लाय हे सौदी अरेबियाच करत आहे, ज्यांची डेन्सिटी त्यांच्या इंधनाची पण खूप चांगली मानली जाते. भारत सौदी अरेबिया यांच्यातील सादा तसनीक नामक पहिलाच संयुक्त लष्करी सराव जानेवारी-फेब्रुवारी 2024 राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील महाजन मिलिटरी स्टेशनवर पार पडला. या सरावात रॉयल सौदी लँड फोर्सेस आणि भारतीय लष्कराने भाग घेतला. ठीक आहे. संयुक्त राष्ट्राच्या संसदेच्या अध्याय 7 यामध्ये नमूद केलेल्यानुसार अर्ध वाळवंटी प्रदेशामध्ये संयुक्त ऑपरेशनसाठी सैन्यांना प्रशिक्षण देणे हे या सरावाचे प्राथमिक उद्दिष्ट होते. बघा अध्याय काय आहे? 7 रोमन लिपीमध्ये दिलेले बरं का. भारत सौदी अरेबियाचा संयुक्त सराव अल मोहदी अल हिंद हा एक वेगळा द्विपक्षीय नौसेना सराव आहे. हे इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा, पण हे कशासाठी आहे? हे युनायटेड नेशनसाठी प्रामुख्याने होतं. नाव काय होतं? सादा तसनीक. कोणाकोणामध्ये? भारत आणि सौदीच. चला पुढचं बघू आपण. काही अडचण आली तुम्ही मला विचारू शकता. चला
काही मी थोडंसं मुद्दामून वन लायनर करंट अफेअर घेतलेला आहे, कारण थोडंसं सध्याचा जमाना हा आपला ग्रुप सीच्या एक्झामचा हा सुवर्णयुग, म्हणजे 2023, 24, 25 हे ग्रुप सीच्या एक्झामचं सुवर्णयुग मानलं जातं, म्हणून वन लायनर कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. भारतामध्ये राज्याच्या पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? पोलीस महासंचालक. याच्यावर करंट अफेअर पण झालेले मित्रांनो, की आता पोलीस महासंचालक निवडायचा असेल तर त्यासाठी UPSC यांच्याद्वारे एक रिकमांडेड ऑफिसरची लिस्ट येणार. राजकारणी स्वतःला वाटेल अशा व्यक्तीला निवडू शकत नाही मित्रांनो. मेरिट आणि म्हणजे मेरिट, गुणवत्ता आणि हायरार्की हे जे सिव्हिल सर्व्हिसेसचा बॅकबोन असतो ती जपली जावी, म्हणून सुप्रीम कोर्टाने हे निर्देश दिलेले आहेत की UPSC त्याची एक लिस्ट देते, त्यातून तिघांपैकी एकाची निवड पोलीस महासंचालक म्हणून केली जाते. सांगा बघू, महाराष्ट्राच्या सध्याच्या पोलीस महासंचालका कोण आहेत आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालका कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर आम्हाला द्या. चला पुढचं, लडाखच्या पोलीस प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? IPS असलेल्या संदेश खांदेरे यांची नियुक्ती केलेली आहे. लडाखचे पहिले नायब राज्यपाल कोण आहेत? RK माथुर. याच्यावर प्रश्न MPSCला पडला आहे. मित्रांनो विचार करा, म्हणून मी एक कव्हर केलं आहे MPSC. अजून एक गंमत सांगतो, लेह लडाखचे पहिले कोण होते नायब राज्यपाल? म्हणजे पहिले त्याला जेव्हा आपण केंद्रशासित प्रदेश हा दर्जा मिळाला 2019ला, 5 ऑगस्टला राज्यसभेत, 6 ऑगस्टला लोकसभेत, 31 ऑक्टोबरला आपण त्याला मान्यता दिली 2019ला. त्याच्यानंतर पहिले नायब राज्यपाल RK माथुर यांच्यावर प्रश्न पडला आहे. यांच्यावर पडू शकतो की जम्मू काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल कोण होते? कोण सांगेल? मित्रांनो त्यांचं नाव होतं गिरीशचंद्र मुर्मू. त्यांचं नाव होतं गिरीशचंद्र मुर्मू. आणि हे गिरीशचंद्र मुर्मू कोण आहेत सध्या मित्रांनो? भारताचे कॅग म्हणून काम करतायत. कॅग म्हणजे काय? कलम 148 ते कलम 151. भारत सरकारचा 1919चा कायदा, भारत सरकारचा 1935चा कायदा आणि कॅग कायदा 1971, यामध्ये झालेली 1976ची सुधारणा, हे तुम्हाला पॉलिटीमध्ये माहितीच पाहिजे मित्रांनो. ओके, चला पुढे जाऊ. मुंबईच्या कायदा सुव्यवस्था यापदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्यांचं नाव आहे आदरणीय आपले IPS विश्वास नांगरे पाटील साहेब. त्यांच्या स्पीचेसमुळे किंवा त्यांच्या कामामुळे, ताज हमल्यामध्ये त्यांनी केलेल्या कामामुळे आज महाराष्ट्र आणि मराठी आणि भारताचे सर्वच तरुण यांना एक आदर्श मानतात. चला, अमरावतीच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? आरती सिंह. मी तुम्हाला आधीच सांगितलं, हे थोडंसं वन लायनर तुम्हाला ग्रुप सीच्या एक्झामसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आजचा आहे. याच्या पुढचं सगळं इकॉनॉमिक करंट अफेअर कव्हर केले बरं का आपण. चालेल. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? बिपिन कुमार सिंह. सुबोध कुमार जयस्वाल हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? 42वे. मित्रांनो, सुबोध कुमार जयस्वाल हे सध्या यांचं म्हणजे याच्या आधी हे कुठल्या महत्त्वाच्या पदावर होते? कुठल्या एखाद्या संस्थेचे अध्यक्ष होते? कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगा. का मी हे सांगतोय लक्षात घ्या मित्रांनो, कारण महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा आलं होतं तेव्हा त्यांनी केलेल्या काही चुकीच्या आर्थिक किंवा काही गुन्हेगारी विषयक कामांची पार्श्वभूमीची तपासणी या सुबोध कुमार जयस्वाल यांनी केलेली आहे. पुढचं, पोलीस उपनिरीक्षक यांच्या खांद्यावर किती स्टार असतात? 2 स्टार असतात. ठीक आहे. CRPFमध्ये कोणत्या CRPF हे कोणत्या प्रकारात मोडते? हे ITBP म्हणजे काय? इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स. कळलं? चला पुढचं, भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाच्या लोकांवर गुन्ह्यांबाबत कारवाई करण्यासाठीचं नियमांना काय म्हणतात? ते म्हणतो आपण IPC. मित्रांनो 2 असतात, एक IPC असतं, दुसरं CRPC असतं, क्रिमिनल प्रोसिजर कोड. हे इंडियन पिनल कोड, बरोबर. भारतीय दंडसंहिता कधी लागू झाला? म्हणजे IPC कधी लागू झाला? 1862मध्ये. भारतीय दंड साहित्य निर्मिती लॉर्ड मेकॉलेने कधी केली? 1860मध्ये आपण बघितलं. पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे? गृह मंत्रालय. माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कुठले होते? महाराष्ट्र. लक्षात घ्या मित्रांनो, असाच एक प्रश्न पडला आहे, लोकायुक्त लागू करणारे पहिले राज्य कुठले होते? मी अजून एक सांगतो, कुठल्या राज्याचा लोकायुक्त सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे? ते आहे कर्नाटक. घरी जाऊन चेक करा, तसं मी का म्हणतोय. कळतंय? चला पुढचं, पोलीस आणि कायदा सुव्यवस्था हे कोणत्या सूचीमध्ये येतात? ऑफकोर्स राज्य सूची. 1919च्या कायद्यामध्ये सेंट्रल लिस्ट, प्रोव्हिन्शियल लिस्ट, ट्रान्सफर्ड लिस्ट, रिझर्व्ड लिस्ट असं सूची केलेली आहे आपण. चला
यती शौर्यस्ततो जय आहे. हे ब्रीद वाक्य कोणाचं आहे? हे आहे फोर्स वनचं. फोर्स वन कोणाची आहे मित्रांनो? फोर्स वन महाराष्ट्राची आहे. कशासाठी आहे? ताज हमलासारखा हमला एखादा पुन्हा कधी झाला कसाबसारखा हमला तर त्याला उत्तर देण्यासाठी ही सर्व प्रशिक्षण घेतलेली एक 60 कमांडोंची एक फोर्स वन तयार करण्याचा निर्णय तेव्हा सरकारने घेतलेला होता. इवन आता नक्षलवाद्यांच्या विरोधात सुद्धा ही फोर्स 60 म्हणून वेगा नावाने हिच्याच अंतर्गत एक उपशाखा तयार केलेली आहे. भारताने राफेल लढाऊ विमान कोणत्या देशाकडून विकत घेतले? ते आहे फ्रान्स. इथं अजून एक सांगतो, रशियाकडून आपल्याला मिराज क्षेपणास्त्राचे जे सुटे पार्ट्स आहे ते रशिया देणार होतं मित्रांनो. पण अशा काही गोष्टी घडल्या की रशिया हे पाकिस्तानच्या थोडंसं जवळ गेलं. आपली काही विमानं त्यांनी पाकिस्तानला भाडे तत्वावर द्यायचा प्रयत्न केला. तुम्हाला आठवत असेल की इम्रान खान जेव्हा ॲज अ PM पाकिस्तानचे म्हणून रशियाच्या भेटीला गेले, त्याच दिवशी रशियाने युक्रेनवर हमला सुरू केला होता. तेव्हा आपण त्याच्यापेक्षा म्हणजे सुखोईपेक्षा थोड्याशा ॲडव्हान्स्ड अशा विमानाचा पर्याय शोधला. रशिया थोडासा दुखवला गेला, इवन अमेरिका दुखवला गेला, पण आपल्याला फ्रान्सला निवडलेला आहे. फ्रान्स हा सुद्धा आपल्या युनायटेड नेशनमध्ये P5 कंट्रीमध्ये आहे. मग तो पण देश आता आपला एक संरक्षण भागीदार झाला असल्यामुळे भारताच्या संयुक्त राष्ट्रातील कायम स्वरूपीच्या सीटसाठी फ्रान्स आपल्याला मदत करतं. पुढचं, भारताने चिनूक लढाऊ विमान कोणाकडून घेतलं याच्यावर पण प्रश्न पडला आहे मित्रांनो MPSCमध्ये. चिनूक म्हटलं की काय? अमेरिका. चिनूक काय आहे मित्रांनो? थंड हवेचं नाव आहे का गरम हवेचं नाव आहे? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगाल की चिनूक हे हवामानाचा प्रकार, वाऱ्याचा प्रकार कुठल्या देशातला प्रसिद्ध आहे, कोणत्या कारणाने? चला, राष्ट्रीय NDA संस्था हे जाऊ द्या. NDA संस्था कुठे आहे? सगळ्यांना माहिती आहे, पुणे. तुम्ही बावधनच्या पुढे गेले की NDAचा रोड लागतो. BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. 1962 चीनचं युद्ध जेव्हा झालं की नाही त्याच्यानंतर आपण BSF तयार केली आहे. तर त्याचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्लीमध्ये. स्थापना 1 डिसेंबर 1965. मी आत्ताच म्हटलं 1962ला चीनचं युद्ध झालं आणि 1965ला पाकिस्तानसोबत आपलं युद्ध झालं. ॲक्च्युअल चीनशी झालेल्या युद्धामध्ये नेहरू सरकारला मोठा धक्का बसलेला होता. तेव्हा पाकिस्तानने ही आगळीक मुद्दामून केली की चला लोहा गरम आहे तो मार दो हातोडा. पण तेव्हा नेहरूंचा डेथ झाला होता 64ला. लाल बहादूर शास्त्री यांच्या खमक्या नेतृत्वामध्ये 65मध्ये आपले आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या ॲज अ संरक्षण मंत्री पदामध्ये या कारकिर्दीमध्ये आपण पाकिस्तानचा मुंहतोड मुकाबला केला आहे, त्यांना जबाब दिला आहे. तुम्ही बॉर्डर मूव्ही पाहिला असेल सनी देओलचा, तो याच्यावरच निगडीत आहे. याच वेळेस आपण BSFची पण स्थापना केलेली आहे. आज BSFचं आपण क्षेत्र वाढवलेलं आहे मित्रांनो. बॉर्डरपासून 50 किलोमीटरपासून 100 किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा तो प्रयत्न चालू आहे. का मित्रांनो? पंजाबच्या बॉर्डरमध्ये जे ड्रग्सचं टेररिझमसाठी वापर केला जातो आहे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी ह्या BSFचं कार्यरचना किंवा क्षेत्र वाढवण्याचा गृह मंत्रालय प्रयत्न करत आहे, विचार करत आहे. CBI याचे ब्रीद वाक्य कुठले होते? इंडस्ट्री, इम्पार्शलिटी आणि इंटिग्रिटी. जसं आज ED हे नाव चर्चेमध्ये आहे तसं काही काळ आधी CBI हे नाव चर्चेमध्ये होतं. जागतिक मानसिक आरोग्य दिन कधी असतो? 10 ऑक्टोबर. खूपच महत्त्वाचं आहे मित्रांनो. जशी आपली जीवनशैली ही क्लमझी किंवा कॉम्प्लेक्स होत चालली आहे तसा मनुष्य स्वभाव जटिल बनत चालला आहे. आणि होऊ शकतं मित्रांनो भारतासारख्या तरुणांच्या सगळ्यात जास्त देशामध्ये मानसिक आजार हे जवळपास मित्रांनो 5% ते 10%च्या घरात गेलेत. जे आधी 1-1.5% पण नव्हते ते आता 5% ते 10%च्या घरात गेलेत. होऊ शकतं अजून पुढे जाऊन 10, 15, 20%च्या घरात ते जाऊ शकतात. ठीक आहे, 10 ऑक्टोबर तो दिवस. जगातील सर्वात मोठे सौर क्षेत्र लॉंगयांग झॉकिया डॅम हे सोलार पार्क कुठे आहे? नावावरूनच तुम्हाला कळेल, चीनमध्ये आहे. कापसाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात घेतले जाते? कापूसच नव्हे मित्रांनो, व्हीट आणि बार्ली हे युक्रेन आणि रशिया हे युरोपला प्रोव्हाइड करतात. बरं, आता हा जो कापूस असतो की नाही याचे पुन्हा प्रकार पडतात. एक असं लॉंग स्टेपल कॉटन, दुसरं असं शॉर्ट स्टेपल कॉटन. लॉंग स्टेपल कॉटन म्हणजे काय? एकाच बोंडातून त्या धाग्याची लांबी जास्त असते. तर लॉंग स्टेपल कॉटन हे नेहमीच छान चांगलं मानलं जातं. ते महाग असतं. अमेरिका आणि इजिप्त या देशामध्ये लॉंग स्टेपल कॉटन खूप चांगलं येतं. भारतामध्ये लॉंग स्टेपल कॉटन खूप कमी ठिकाणी येतं. मोस्ट ऑफ द ते शॉर्ट स्टेपल कॉटन असतं, धाग्याची लांबी कमी असते. चला,
ॲट होम इन इंडिया हे पुस्तक कोणाचे आहे? सलमान खुर्शीद साहेब यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो. यांच्यावर खूपदा प्रश्न पडलेले आहेत. सलमान खुर्शीद. एक झाड दोन पक्षी या कादंबरीचे लेखक कोण होते? विश्वास बेडेकर. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नानासाहेब धर्माधिकारी असतील मागच्या वर्षी, या वर्षी असतील अशोक सराफ या साहेबांना तो पुरस्कार दिला गेलेला आहे. अलीकडे 44व्या धन्वंतरी पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे? नागेश्वर रेड्डी. ठीक आहे. आता हे पुढचं ओके, फक्त महत्त्वाचं घेऊ. महाराष्ट्रातील भूगर्भांतर्गत जलविद्युत प्रकल्प कुठला आहे? कोयना. सगळ्यांनाच माहिती आहे. अतिपर्जन्याचा जांबा विरहित विभाग म्हणजे जांभी मृदा नसलेला तो आहे कोकण नव्हे, उत्तर कोकण त्याचं नाव आहे मित्रांनो. ठीक आहे. जगातील 7 समुद्र यशस्वी करणारा रोहन मोरे हे आमच्या परिचयाचे व्यक्तिमत्व आहे. खूपच मोठी कामगिरी यांनी अचीव केलेली आहे. वस्तू सेवा कायदा याची घटनादुरुस्ती कितवी होती? 101वी घटनादुरुस्ती होती. शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कुठले? ते तेलंगणा राज्य आहे. मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारं पहिलं राज्य कुठलं? ते कर्नाटक आहे. भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? ते हैदराबादमध्ये आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे मित्रांनो? यस, सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, आपल्या आवडत्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. चला, आता पुढचं जी आपली सिरीज आहे मित्रांनो ती करंट अफेअरची सिरीज आहे. ती आपण पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करू. मित्रांनो, अतिशय इंटरॅक्टिव्ह सेशन आहे हे. मला असं वाटतं की या सिरीजमधले तर 100% 1 किंवा 2 प्रश्न इकॉनॉमीच्या संदर्भात कुठल्या ना कुठेमध्ये पडणारच आहे. बघा, एकदम इंटरॅक्टिव्ह आपण सगळं केलेलं आहे. पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये हे सगळं बघू. FCI याच्यावर प्रश्न पडला आहे की कुठल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात FCI तयार झालेला आहे? मित्रांनो, FCI तयार झाल्यामुळेच पुढे ग्रीन रिव्होल्यूशन करण्यात आली किंवा त्याचा यशस्वी पद्धतीने ती राबवण्यात आली, हे माहिती करून ठेवा. ठीक आहे. UPI बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी बघू आपण. ठीक आहे, चालेल. बघा, भरपूर गोष्टी आहेत शिकायच्या. चालेल, पुढच्या करंट अफेअर सिरीजमध्ये असंच आम्हाला प्रोत्साहन द्या. आम्हाला माहिती आहे की तुम्हाला गोष्टी आवडतात. अजून तुमच्या काही इच्छा असतील, तुमच्या काही सूचना असतील तर आमच्या मॅनेजमेंट टीमपर्यंत नक्की आणा, माझ्यापर्यंत ते नक्की आणा. आपण त्या इनकॉर्पोरेट इम्बाईब करण्याचा प्रयत्न करू. पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये त्याच उत्साहामध्ये इकॉनॉमिक करंट अफेअरमध्ये पुन्हा एकदा मित्रांनो भेटू. मी पुष्कर दांडेकर सर, राजमुद्रा परिवाराच्या वतीने आज इथे थांबतो. पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या टॉपिकसह नवीन उत्साहामध्ये भेटू. थँक्यू. टेक केअर.